माध्यमातून तोपर्यंत 2 मिनिटं या ठिकाणी जरूर तुमच्याकडे वेळ आहे आणि आपण जाऊया डीजे कडे. एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानाच्या आत. थँक्यू डीजे. बरं झालं काका, मायकल जॅक्सन आधीच गेला, नाही तर तुमच्या डान्स स्टेप बघून त्याला परत आला असता झटका. पण हार्ड आहे तुमची आज ड्रेसिंग, हार्ड आहे. कदाचित त्यांच्या लग्नाची शेरवानी अजूनही त्यांनी जपून ठेवली आहे आणि ती आज ते विअर करून आलेत. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्यांची उपस्थिती आपण आवर्जून पाहतो. रॉकी ग्रुपमध्ये देखील त्यांचं आपण करूया स्वागत. प्रत्येकाला काही ना काही नाद असतो, तो नाद जपावा लागतो. बट आज जे आयोजन या ठिकाणी केलंय ना, टेंबिखोडावे गावाच्या या निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेल्या अगदी गावामध्ये अगदी क्रिकेटचं नंदन म्हणजे उभारण्यात आलंय. खलटण भागात जे आयोजन ग्राउंड तयार करण्यात आलंय, हे सगळं पाहिल्यानंतर प्रत्येक जण आज रॉकी ग्रुपला इतकंच म्हणेल, नाद करा, पण रॉकी ग्रुपचा किठे. आणि रॉकी ग्रुप त्यांना रिप्लाय फक्त इतकंच देईल. जर इंस्टाग्राम वरती आता रॉकी ग्रुपच्या जितक्या व्हिडिओज व्हायरल होतील, तिथे मी म्हणेल रॉकी ग्रुप थँक्यू म्हणण्यापेक्षा ना फक्त इतकंच म्हणा, ओ शेठ आम्ही नादच केला थेट. नाद करती काय, यावंच लागतं. चला जाऊया क्रिकेटच्या पटलावरती. या माती नदीला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी आम्हा दिली समर्थता बलिदानाची. जगदंबेचा पालव इथे लढवांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची. कोण आम्हा भयभीत करी, न भय न भीती, ज्या मनामध्ये वसे राजा श्रीमंत योगी छत्रपती. मॅचची सुरुवात सेमी फायनल, जिंकणारी टीम थेट जाईल अंतिम मॅच मध्ये. विठ्ठलवाडी गावचे आदरणीय बाबूबाई, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. रॉकी ग्रुप मध्ये आपण आलात त्याबद्दल आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. टीमची टोटल पहिल्या डावामध्ये किती स्कोर कार्ड वरती लावला जातील त्याचं उत्तर थोड्याच वेळात या मैदानावरती आपल्याला मिळणार आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिलिंदजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. मॅचचा पहिला बॉल आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. आता झालेली विठ्ठलवाडीची स्पर्धा मयूरमर्देनं गाजवली. तो आलाय सलामीला, त्याच्या सोबतीनं आला निखिल अंभीरे, निखिल आकरे. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. चॅलेंजर्स बाजाराळी धाकटी डहाणू. फटका फसला आहे, बॉल हवेत. लेजंड ऑलवेज लेजंड, वन्स किंग ऑलवेज किंग. आणि झेल त्या ठिकाणी टिपलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालंय. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आणि पाहू शकता. झेल टिपला नंतरचं हे सेलिब्रेशन. प्रणय आणि एक लेजेंडरी खेळाडू त्याच्या हातामध्ये आलेला झेल. आणि पहिल्या बॉल वरती डॉट, दुसऱ्या बॉल वरती विकेट कोणी काढली आहे तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. 40 नंतर आजही आपल्या फिरकीच्या तालावरती फलंदाजांना नाचवणं ज्या खेळाडूला जमतं, पास्तळच्या क्रिकेटची शान, पास्तळच्या क्रिकेटचा अभिमान, त्याचं नाव निरंजन घरत. यस डीजे प्लीज. क्या बात है.
षटक मैदानावरती सुरू झालं. पहिल्या निरंजन गॅरेजच्या खात्यात विकेट ऍड झाली आहे पहिली आणि रघुनाथ काकांकडनं या टुर्नामेंटसाठी तब्बल 2,500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. त्यांचं करूयात आपण रॉकी ग्रुपच्या आपल्या मित्र परिवाराच्या वतीनं, रॉकी दादाच्या वतीनं मनपूर्वक आभार. आज सफाळे क्रिकेट नगरीमध्ये गल्ली गल्ली चर्चा चर्चा, टप्प्या टप्प्यावरती, नाक्या नाक्यावरती एकच वादा, तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका टेंबी खोडाव्याचा रॉकी दादा. जनतेच्या मनात आज वेगळं नाव रॉकी ग्रुपच्या पोरांनी कमवलंय. फटका चांगला आहे, डाऊन दी ट्रॅक चाललाय बॉल, विनीत आलाय आणि त्याच्या बॅट मधनं डाऊन दी ग्राउंड सी गोज, कडक 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 सिक्स. थँक्यू डीजे. प्रमोदजी शेडगे जे या विभागातील एक नामवंत समालोचक आहेत, त्यांच्या नावाचं गुणगान गाणारं सॉन्ग तुम्ही ऐकलं. पालकर भूषण शफल झाले, ऑन साइडला आडवा बॅटने खेचलाय बॉल, हवता पुन्हा काढलाय बॉल, चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, वेट फॉर अंपायर सिग्नल आणि हा आलाय सलगचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आलेले सलगचे 2 षटकार. काय फटका होता, काय ते टायमिंग होतं, अगदी आपण जसं म्हणतो ना, काय ती जाडी, काय ते डोंगर, काय ते टायमिंग, काय ते शॉटचं सिलेक्शन आणि काय ते फुटवर्क, एकदम ओके मध्ये चाललंय सगळं. टप्पा पडला, बाहेर निघाला बॉल, आता दिशा भरकटलेत. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून कॅनॉन गिरीशनं टिपलेली सगळी क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या आपण आहात टेंबी खोडावेमध्ये. कोण म्हणेल इथे मैदान बनलंय, हो बनलंय. अगदी जर तुम्ही झोपेतून उठून जागे झालात, ज्यावेळी रॉकी ग्रुप सुरू होतं इकडे आलात, तर डोळ्यांवरती विश्वास बसणार नाही. बट इथे अविश्वसनीय फलंदाजी सुरू आहे. सलगचा मारलाय हा तिसरा षटकार. फलंदाजी करतोय मैदानावरती विनीत आणि तो आहे ऑन फायर. आपले दोन्ही जाग्यावर भेटला, पोरी तू तपाना येईना, आपले दोन्ही जाग्यावर भेटला, आम्ही पोटीची आला काल, कपडे तुला घालवला काल. थँक्यू डीजे. अगदी मच्छी पकडता पकडता आपला व्यवसाय जगणारा आदिवासी बांधव शहापूरचे बाळा सिंगर जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांचं निधन झालं. त्यांनी खरं तर सुरुवातीला हे गाणं आलं आणि खूप प्रचंड फेम त्यांना या गाण्यानं दिला. इथे चाललाय बॉल लॉंग ऑफला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 4 आणि षटक मैदानावरती आपण पाहता पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23 लॉस ऑफ 1. प्रत्येक स्टँडमध्ये अगदी क्रिकेट स्पर्धा असल्या की प्रेक्षकांना आपण आवर्जून क्रिकेट पाहताना बघतो, बट रॉकी ग्रुपमध्ये आल्यानंतर प्रेक्षकांची या ठिकाणी पर्वणी काही वेगळी आहे. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात. महिलांसाठी एक वेगळं विशेष कक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून बनवण्यात येतं. 5 षटकांची मॅच ह्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स या मॅचमध्ये टाकायच्या आहेत. पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा चॅलेंजर्स बाजाराळी धाकटी डहाणू पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23ला विकेट्स आतापर्यंत जर आपण पाहिली ती मैदानावरती गेलेली आहे 1 आणि आता दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती धावा या ठिकाणी झालेत आतापर्यंत 23. रॉकी ग्रुप ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात आणि रॉकी ग्रुपच्या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम आमच्या प्रेक्षक बांधवांचं आणि माता भगिनींचं आहे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पूर्ण आपण पाहताय खालटन भाग आहे आणि तिकडे अगदी तयार झालेलं एक अविश्वसनीय असं क्रीडांगण, ज्यासाठी अफाट मेहनत आहे रॉकी ग्रुपच्या मुलांची. राडा तर होणारच ना, कारण रॉकी ग्रुपची पोरं आलेत. अगदी इतकंच म्हणेल, ही मेहनत पाहिल्यानंतर इथला सगळा हा प्रेक्षक राजा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा 23-23. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर अजूनही 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती बाकी आहे. ओव्हर नंबर सुरू होईल मैदानावरती 2. पहिलं षटक महागडं राहिलाय. एका बाजूला 40 नंतरचा अनुभव. म्हटलं जातं ना, जो सकाळी उठल्यानंतर पाण्यानं आंघोळ करतो तो पोशाख बदलतो आणि जो घामानं आंघोळ करतो तो मात्र इतिहास घडवतो. आज या मैदानावरती इतिहास घडवतील का 40 नंतरचे सगळे धुरंधर लेजंड्स जे मैदानावरती उतरलेत. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2 आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर
फवाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोर डावखुऱ्या त्याचा फलंदाज निखिल आकरे, गोलंदाज तयार. पहिला चेंडू निखिलसाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. प्रॉपरली बॉल मिडल झाला नाही. या बॅटवरती फुटवर्क देखील पाहिलं तर थोडंसं टेस्ट करावी लागली. तिकडे कमी गतीनं आला होता बॉल आणि एक सिंगल या ठिकाणी मिळती आहे. अकाउंट ओपन झालंय. मात्र दुसऱ्या बाजूला विनीत काय खेळलाय. विनीत डगआउटमधनं सेट होऊन आलाय. 4 बॉलमध्ये 3 षटकार सलगचे मारलेत. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 22 धावेवरती सध्या तो बॅटिंग करतोय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 550च्या स्ट्राईक रेटनं सध्या विनीतची बॅटिंग सुरू आहे. जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे मोठ्या संख्येनं प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावा धावफलकावरत विकेट गेलेली एक महिला कक्ष देखील तिकडे देखील ओव्हर ब्रेकमध्ये आपण आवर्जून जाऊ. सगळ्या माता भगिनी आल्या त्यांचं देखील आपण करू सहर्ष स्वागत. षटक मैदानावरती सुरू झालं. या ठिकाणी नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती फवाज तयार. एक जबरदस्त मॅनेजमेंट. आता मेगा फायनल फक्त यानंतर बाकी आहे. सुरुवात झाली जल्लोषात, आनंदात, डोळे भरून येतील निरोप देताना आज अंतिम टप्प्यात. कारण रॉकी ग्रुपच्या स्पर्धेच्या 11व्या दिवसातील आज अंतिम दिवसाचा क्रीडा सोहळा अंतिम टप्प्यात आलाय. फटका हा देखील चांगला आहे. हा स्विच हिट कडक आहे आणि तो चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेट फॉर अंपायर सिग्नल आणि हा बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विच हिटचा षटकार. क्या बॅटिंग करतोय मैदानावरती विनीत. 5 बॉल 28 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा स्विच हिट खेळले होते. यावेळी चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची होती आहे फायनली समाप्ती. कमबॅक करावा लागेल. चॅलेंजर्स बाजाराळी धाकटी डहाणू तर दुसऱ्या बाजूला मैत्री 11 पालघर हा संघ इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. मैत्रीचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रॉकी ग्रुप. मैत्रीतून तयार झालेली एक वेगळी दुनियादारी जी सध्या राज्य करते या टेंबी खोडावे आणि सफाळे नगरीत मित्रांच्या हृदयावरती. आणि हा फटका आलाय रॉकी ग्रुपच्या यारीला सलाम ठोकणारा, मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा एक भगवा षटकार. थँक्यू डीजे. क्या बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल वरती जणू काही एखाद्या ओडिया मॅचच्या हायलाइट्स तो अगदी 10 ते 12 बॉल मध्येच दाखवून मोकळा होणार आहे. 7 बॉलचा सामना केलाय. त्यामधनं 6 बॉल त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवलेत. त्यामध्ये 5 षटकार आहेत, 1 चौकार आहे. फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं पण ते प्रत्येक दिवस आनंदानं जगून कित्येक हृदय जिंकतं. आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदानं जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा. आणि सध्या प्रत्येक बॉलवरती अगदी हे मन आणि हे क्रीडांगण जिंकताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज विनीत आकरे हिज ऑन फायर. 7 विनीत अंभिरे आणि निखिल आकरे ही जोडी मैदानावरती खेळती आहे. 7 बॉलमध्ये 34. पुन्हा एकदा स्विच हिट. यावेळी फिल्डिंग चांगली झाली आहे. यावेळी स्विच हिट स्लॉग स्वीप होता आणि आपण पाहता एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे चालला आहे. 14 धावा या षटकात आलेत. मागच्या ओव्हरमध्ये होते 23. 5 षटकांची मॅच आहे. रन्स बनणं गरजेचं आहे. एका बाजूला क्रितेश घरत आला ॲज अ आयकॉन म्हणून खेळण्यासाठी. त्याच्या सोबतीनं राकेश पोलाडला आपण पाहताय जे या टीममध्ये खेळत आहेत. धाकटी डहाणू चॅलेंजर्स बाजाराळीच्या नावानं आणि त्यांच्या समोर पालघर व्यावसायिक क्रिकेटमधली स्टारकास्ट. अंतिम बॉल पॉवर प्ले आतापर्यंत राहिला पहिल्या सत्रातील तो म्हणजे टीम धाकटी डहाणूच्या नावावरती. हा फटका देखील लाजवाब आहे. आडवा बॅटने खेचलाय. घुटना टेक और ए सिक्सर देख. षटक संपली 2 आणि धावा झाले 43. DJ Alpesh in the mix. थँक्यू डीजे. हे शेट म्हणून स्टँड तुम्हाला पाहायला मिळतं. त्या सोबतीनं प्रत्येक अगदी मैदानाच्या कोपऱ्यात त्या ठिकाणी प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात.
2 षटकांचा खेळ झाल्यानंतर 43 धावा धावफलकावरती. विकेट गेलेली आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे फक्त एक. अजूनही 2 ओव्हर अगदी कशा प्रकारे राहतील, 1.5 ओव्हर कशा प्रकारे राहील. 5 षटकांची मॅच आहे. विनीत बॅटिंग करतोय, 8 चेंडू आणि 35 धावा. काय लाजवाब खेळ सध्या राहिला विनीत त्याच्या सोबतीनं निखिलचा. कमबॅक करावा लागेल कारण या मॅच मध्ये आता ते खूप गरजेचं आहे. कारण टीम अडचणीत सध्या आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष करत राहा, घाबरू नका, कारण संघर्षाच्या वेळी माणूस एकटा असतो. यश मिळाल्यानंतर सगळी दुनिया तुमच्या सोबत असतं आणि या सगळ्यांकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. 40+ सगळे लेजंड मास्टर्स मैदानावरती खेळताना तुम्हाला दिसत आहेत. डीपमध्ये बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 45 धावा. खूप चांगला खेळला या मॅच मध्ये विनीत. 9 बॉलचा सामना करत 37 धावा विनीतच्या बॅटमधून आलेत. प्रत्येक मॅच मध्ये रन्स केलेत विनीतनं आणि विनीतच्या नावात अगदी वी आहे आणि वी फॉर विक्ट्री सध्या तो देतोय. टीम बाजाराळी चॅलेंजर्स धाकटी डहाणूला. इथे टप्पा पडलाय, बॉल मागे, बॅकअप दिला जाईल फार लवकर फ्लाइंग स्लीपच्या माध्यमातून. आणि फायनली हरिकेशनं टाकला डॉट बॉल. पालघर जिल्ह्याचं 40+ क्रिकेट देखील काही वेगळं आहे. ते देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवत असतं. महाराष्ट्रातील अनेक नामवंत स्पर्धांमध्ये पालघरचा मैत्री 11 संघ 40+ क्रिकेट खेळताना तुम्हाला दिसतो. इथे टप्पा चांगला आहे का नाही, पुन्हा टाकावा लागेल. डावा स्टिकच्या बाहेर. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप, दिस कॉल दी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड झाली आहे. प्रोजेक्टेड स्कोर 96 धावा सध्या दाखवतोय. तर मग विचार करावा लागेल टीम पालघरला की जिंकायचं कसं. आणि मी म्हणून म्हणालो ना मॅचच्या सुरुवातीला, जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. हा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. एसटी रक्षक तिकडे बीट झाला. एक सिंगल जरूर मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं आपण पाहताय धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 47 या आकड्यावरती. 47 ऑन दी बोर्ड. 1-2 चांगल्या ओव्हर्स पाहिजेत जिकडे 65च्या आतमध्ये कसं थांबवता येईल हा प्रयत्न करावा लागेल. टीम धाकटी डहाणू समोर मैत्री 11 पालघरच्या संघाला. सेमीफायनलची मॅच, सगळे स्टँड गजबजून भरलेत. स्वर्गीय मोनीश संजय राऊत स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत. राजेश मात्रे बंटी दादा स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत. कुणाल दादा पाटील स्टँड गजबजून भरलंय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. फटका फर्स्ट लाय समोर, लॉंग ऑन आणि कॅच ड्रॉप. झेल सुटलाय, कॉल झाला नाही. खरं तर कुणी झेल घ्यायचा, त्यामध्ये वेळ निघून गेला. लास्ट मोमेंटला जिकडे कॉल झाला लॉंग ऑन, यस आय विल टेक, मी घेतोय, त्यावेळी थोडा उशीर झाला होता. आणि वेळेची किंमत आहे ना मित्रांनो, वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी बाजारात आला की 5 रुपये पर पेपर विकला जातो, रात्री त्याच भावात रद्दीत किलोनं विकला जातो. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. वेल बोल. टप्पा पडल्यानंतर उडलाय, उसळी घेतली या बॉलनं आणि डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. 49 वरती 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपल्याला टीम पाहायला मिळते. संघर्ष एवढा ठेवा की त्याच्यासमोर नशिबाला देखील झुंकावं लागेल. कारण संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणती गोष्ट यशस्वी होत नाही. तर मग प्रयत्न करत राहा. यशाच्या शिखरावरती चढण्याआधी संघर्षाचा घाट चढावा लागतो. हा फुल टॉस तो फेकलाय मैदानाच्या बाहेर. सदानंद दादा पाटील स्टँडच्या इथे. हो, वॉर्ड स्टॉप. एक काळ असं वाटलं की इझिली जाईल, बाउंड्री क्लिअर होईल, बट त्यानंतर मिया मॅजिक तिकडे झालंय. आणि काय झेल, अगदी स्टॉप करण्यासाठी जजमेंट, बॉडी बॅलन्स सुपर राहिलं. बाउंड्री चेकसाठी या ठिकाणी अंपायरनं निर्णय पाठवला टेक्निकल टीमकडे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ऑल इंडिया स्वयंसेवक देखील तिकडे उपस्थित आहेत. आतापर्यंत तरी असं वाटू लागलंय की इकडे या धावा वाचवण्यात आल्यात, पण पाहूयात शेवटच्या बॉलवरती एक्झॅक्टली घडलंय काय. सदानंद पाटील दादा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्टँड देखील गजबजून भरले. थोडाच वेळात स्टँडमध्ये रेश्मा मेकर मॅम देखील जोडल्या जातील. प्रेक्षकांसोबत काहीशी चर्चा त्या ठिकाणी केली जाईल. स्पेशली मी रिक्वेस्ट करेल मॅमला आधी महिला स्टँडमध्ये तुम्ही जावं, कारण पालघरमध्ये आल्यानंतर हे चित्र आपल्याला सगळ्यात जास्त सर्रासपणे पाहायला मिळतं. आणि पालघरचं क्रिकेट वेगळं आहे. इथे प्रत्येक घराघरातून क्रिकेटर्सला सपोर्ट केला जातो. आई बहिणींच्या आशीर्वादानं हे क्रिकेटर्स आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या परिवारासाठी आवर्जून आपल्या पाड्यासाठी खेळत असतात.
आणि आज पालघरच्या क्रिकेटची दुनियादारी ही टेनिस बॉल क्रिकेट जगामध्ये काही वेगळी आहे. जिथलं क्रिकेट खेळलं जातं सन्मानासाठी आणि अंपायरचा इशारा सेफ आहे म्हणजे रन्स ॲड केली जाईल. या ठिकाणी धावफलकावरती एक सिंगल आणि सांघिक अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होईल. 3 ओव्हरमध्ये रन झालेत 50. स्वप्नील दादा पाटील यांचा सन्मान आपण करतोय या व्यासपीठावर आणि स्वप्नील पाटील यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. पराग पाटील यांच्या शुभ हस्ते स्वप्नील पाटील यांना आपण सन्मानित त्या ठिकाणी करतोय. षटक सुरू होईल मैदानावरती नंबर 4. तीन ओव्हर 50 धावा धावफलकावर. अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये किती बनतील याकडे लक्ष प्रत्येकाचं लागलं. हा सन्मान व्यासपीठावरती, हा सन्मान, हा जिव्हाळा आणि हा अभिमान. आणि आता आली या मैदानाच्या आत विकेट. 50 लॉस ऑफ 2. 50 ला 2 बाद. बॉलिंग ट्रॅक वरती आला केतन आणि केतननं काढली विकेट. टनाटन. आई एक विरागो तुझे दारांनी करुशी आलो जीवाचं रान. एक विरागो तुझे दारांनी करुशी आलो जीवाचं रान. आता घे मना तू पदरान गमावले, घे मना तू पदरान. आता घे मना तू पदरान गमावले, घे मना. थँक्यू डीजे. 50 ला 2 बाद आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय. वेळ झाली आहे संध्याकाळची. मैदानावरती आला प्रीतम बारी. मागच्या मॅचमध्ये का बॅटिंग केली हे महिला स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. घरात एक चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते. स्वरतज्योती होऊन मुलांचा अभ्यास घेते. दुर्गा होऊन संकटांचा सामना करते. कालिका चंडी होऊन घराचं रक्षण करते. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात एका यशस्वी स्त्रीचा नेहमी सिंहाचा वाटा असतो. या अशा आदिशक्ती स्त्री शक्तीला आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं मानाचा मुजरा. या सगळ्या माता भगिनी महिला कक्षामध्ये एकदा आपल्याला पाहायला मिळतात. चला एकदा आवाज तुमचा पण होऊन जाऊ दे. बोला गणपती बाप्पा. आवाज खूप शांत आहे. सगळ्यांना टेन्शन आहे. जरी किती पण मॅच एन्जॉय केली संध्याकाळी घरी जाऊन जेवण बनवायचंच आहे. 50 लॉस ऑफ 2. अजूनही 11 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर आता 79 पर्यंत आलाय. बॅटन पाडमध्ये होता. हलक्या त्याने खेळले. ड्राईव्ह केला समोर. डिप्लॉंगॉनला फील्ड. एक सिंगल ऍड केली जाईल. एका सिंगलला स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर धावफलकावरती 1 ने पुढे चालला. 51 धावा. काय आयोजन केलं रॉकी ग्रुपनं. हमको मिटा सके जमाने में दम नहीं, हमसे जमाना. रॉकी ग्रुप. जमाने से हम नहीं, जमाना आपसे. जब तक आप इस जमाने के रफ्तार से आगे हो अँड ऑलवेज वन स्टेप गो अहेड म्हणजे रॉकी ग्रुप. म्हणून तर आज 32वा यशस्वी पर्व यशाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतं. मल्हारदादा मिलिंद पाटील यांच्याकडनं रॉकी ग्रुपच्या या ट्रॉफीसाठी 5000चं डोनेशन आलंय. त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच मल्हारदादा. आणि आज संडे, आज वार देखील मल्हारीचाच. थँक्यू सो मच. आपला आभार. टीमची टोटल 52. बॉलिंग ट्रॅकवरती केतन कमबॅक खूप चांगलं करतायत. हा फुल टॉस. आता फायनली लागली आहे नजर आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वॉर्ड ट्राय. या 40+ मास्टर्ससाठी त्यांच्या प्रयत्नांसाठी एकदा टाळ्यांचा प्रतिसाद नक्की व्हायला हवा. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा. थर्ड अंपायर. अंपायर्स कॉल. या जवळात पुन्हा एकदा आपण टेक्निकल टीमकडे थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तिकडे डान्सर्स वाट बघतायत कधी मला जास्त वेळ मिळतोय. ही ओव्हर होते दादा. 4 ओव्हर नंतर तुला वेळ देतो आम्ही. आणि हा फेअर बॉल आहे. 5 ओव्हर नंतर पण 4 ओव्हर नंतर एक छोटासा ब्रेक तो पण खतरनाक आहे. आता माहिती आहे आपली बारी आहे तर थोडा वॉर्मअप करून घेतोय. एंट्री गेटला जे सगळे तुम्ही समोर बसलात त्यांना रिक्वेस्ट आहे एंट्री गेट थोडंसं आपण मोकळं करा. थोड्याच वेळात अतिथी मान्यवरांचं त्या ठिकाणी आगमन होतं आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे एंट्री गेट जे आपण तिकडे बसलात मॅच पाहताय ते थोडंसं आपण खाली करायचं आहे. अजून एक चांगला फटका. अप्रतिम ड्राईव्ह. डीपमध्ये समोर आपण पाहताय कव्हरला क्षेत्ररक्षक स्वर्गीय मोनिश संजय राऊत स्टँड समोर. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं स्कोर पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 58 धावा. 58 धावा धावफलकावरती लागलेत. 4 षटकांचा खेळ मैदानावरती आतापर्यंत सुरू असताना पाहायला मिळतो. यानंतर अजून 1 षटक येणं बाकी आहे. 5 षटकांची सेमीफायनल आहे. यानंतर मेगा फायनल आपल्या भेटीसाठी येईल. जयेश घरत
त्याच्या आशीर्वादानं उतरलेला जयू स्पोर्ट्स अर्नाळा मेगा फायनलमध्ये दाखल झाला. स्वागत आहे अर्नाळा टीमचं. क्वालिटी मॅटर करते अर्नाळाच्या क्रिकेटमध्ये. विनायक आणि प्रशांतच्या बिहाफमध्ये संघ मेगा फायनलमध्ये आला आणि त्यानंतर नशिबाची साथ देखील त्यांना मिळाली आहे. हा चौकार येतोय. प्रीतम बारी पोहोचला वैयक्तिक 4 चेंडू आणि 11 वरती. षटकं 4 संपली आहेत आणि धावा धावफलकावरती 62. एस डीजे प्लीज. DJ Happy in the mix. क्या बात आहे. एकदा टाळ्या यांच्यासाठी देखील होऊन जाऊ द्या. जरी वाजवायच्या नसेल तरी एकदा वाजवा. 62 धावा धावफलकावरती. 62 लॉस ऑफ 2. 62 ला 2 बाद. $62 लॉस ऑफ 2. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आज मला दादाचं नाव कळालं. दादाचं नाव आहे गटक, म्हणजे रेमो डिसोजा टेरेंस गीतामा. इन सबसे अगर हार्ड कोई है तो बस गटक गटक गटक. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 62. 62. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. विनीत बॅटिंग करतोय. 12 बॉल 39. हा टप्पा पडलाय, चाललाय. शफल झाले होते बॅटर्स. तेव्हा अंपायर्सकडे ज्या आशाभूत नजरेनं पाहिले, अंपायर सांगत असताना हा फेअर बॉल आहे. मात्र बॅटिंग साईड DRS कॉल करण्यात आलाय. कदाचित DRS गमवावा लागेल. पण थोडे जरी तुम्ही शफल झालात तर सेकंड लाईन तिकडे गृहीत धरली जाते अकॉर्डिंग टू अंपायर्स रूल. मेलबर्न क्रिकेटच्या माध्यमातून जी नियमावली येते त्याच्यावरती हे सगळे अंपायर्स काम करत असतात आणि खूप सुंदर कामगिरी अंपायर्सच्या माध्यमातून केली जाते. वक्त के लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही है जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. क्योंकि वक्त वक्त की बात है. आज धूप तो कल बरसात आहे. डिसिजन अगदी अंपायरच्या बाजूने जाईल आणि हा फेअर बॉल आहे. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. वाईट यॉर्करचा प्लॅन तिकडे सक्सेस झाला आहे. अजूनही तुम्ही पाहू शकता तुमचं फ्रंट लेग ऑफस्टमच्या बाहेर आहे. याचं म्हणणं तुम्ही शफल झाला होतात आणि त्यामुळे हा फेअर बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे. 13 मध्ये 39. अजून 11ची गरज आहे अर्धशतकासाठी. इथे फटका जाईल सरळ. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मधोमध गॅप मोजून मापून मारलेला फटका आणि तो चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. DJ in the mix. थँक्यू डीजे. अजून व्यासपीठावरती माता भगिनींचं आगमन होतं. या सगळ्यांचं करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. सगळ्यांना जर आपण पाहिलं तर एकाच रंगाच्या साडी विअर करून या सगळ्या आपल्या महाशक्ती व्यासपीठावरती आलेत. तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. टेंबीखोडावे गाव, ज्या गावाचं आज गाजतंय पूर्ण महाराष्ट्रात नाव, आणि आज आपल्या मुलाबाळांनी, आपल्या भावांनी, आपल्या मित्रांनी काय कमवलंय ते पाहण्यासाठी हे सगळेजण या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्या सगळ्या आपल्या माता भगिनींचं करूया स्वागत. आणि टेंबीखोडावे गाव आवर्जून सांगू शकतं आम्ही करतो काय, तर आम्ही भरवतो सफाळे नाही तर पालघरच्या क्रिकेटच्या मानाचा, सन्मानाचा, रॉकी ग्रुप नावाचा पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक. यॉर्कर बाडन पॅडमधनं ऑनसाईडला काढलं. फ्लिक बॉल चालला डीपमध्ये इन फ्रंट ऑफ दी सेंटर. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. निरंजन खरात उचलून थ्रो केला जाईल. तोपर्यंत रन्स धावफलकावरती जोडल्या जातात. या ठिकाणी 2 आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच व्यासपीठावरती आपण पाहताय संदेशजी गावड आणि
रुपेश गावाड, आपण जिथे कुठे असाल व्यासपीठावरती लगेचच यायचंय. रनआउटची संधी. हो, वॉट अ कलेक्ट यार, सुपर्ब सुपर्ब. कोण म्हणेल यांचं वय 40 आहे, आता देखील जिद्द मनामध्ये 30 आहे आणि 70ला 3 बाद. टीम धाकटी डहाणू. थँक्यू डीजे. हे प्रचंड मोठ्या संख्येनं सगळे प्रेक्षक तुम्हाला पाहतात. रॅलिंग्सवरती काही जण तिथे उभे राहून मॅच पाहतात, काही जण स्टँडमध्ये बसलेत. सॉन्ग तुम्ही ऐकत होतात अगदी डिम्पलवालं. आणि थोड्याच वेळात डिम्पल क्वीन रेश्मा मयेकर तुमच्या सगळ्यांसोबत जॉईन होतील. त्यांचं देखील करू आपण या ठिकाणी वेलकम. रॉकी ग्रुपमध्ये आवर्जून एक दिवस देत असतात आणि आपला बिझी शेड्यूलमधनं. खरं तर रेश्मा मॅम सध्या कॉर्पोरेट इव्हेंट मोस्ट ऑफ कव्हर करत असतात. टेनिस क्रिकेटनं त्यांना खूप मोठा फेम दिला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळी त्याला सुरुवात अगदी शून्यातून झाली, आज अनेक सारे चाहते आपल्या स्वभावाच्या गोडव्याच्या आणि टॅलेंट स्किलच्या जोरावरती त्यांनी तयार केले पालघर नगरीत. त्यांचं देखील सफाळेकरांच्या वतीनं सहर्ष स्वागत. बॉल चला डीपमध्ये नंबर विकेटला आणि ट्रॅव्हल होईल बाउंड्रीच्या बाहेर. आणि पहिला डाव मैदानावरती संपलाय. धावा झाले 74 आणि 75 धावेचं टार्गेट टीम चॅलेंजर्स बाजार आळीनं सेट केलंय. मैत्री 11 पालघरच्या विरुद्ध. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. अजून काही सन्मानात, अजून काही मैदानावरती आपण वेगवेगळ्याच ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. मेगा फायनल येणं यानंतर बाकी आहे, तो पुरता आम्ही घेतो थोडीशी विश्रांती. मॅचला जशी सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव. आवाज प्रमोदजी शेडगे सरांचा आपल्या सोबत. आणि तत्पूर्वी आपण वळूयात रेश्मा मयेकर मॅमकडे. टोवर रिव्ह्यू. असा डेंजर हाय बॅट्सवाला भावेश पवार यो लेफ्टी. मारतो या किती असा डेंजर हाय बॅट्सवाला भावेश पवार यो लेफ्टी. डेंजर हाय बॅट्सवाला भावेश पवार यो लेफ्टी. धन्यवाद. सो सध्या आम्ही आहोत महिला कक्ष. हॅलो, थोडा आवाज होऊ द्या. हॅलो. सो ऑफकोर्स इथे हा होऊ दे कमॉन कमॉन. रॉकी चषक साठी सगळ्यात जोरदार आवाज कोण करणार आहे? सो इथे खूप मस्त मस्त लेडीज आलेल्या आहेत आणि मला नेहमी पालघरमध्ये आल्यावरती आनंद होतो की जितक्या पण लेडीज आहेत आपल्या भावासाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या मित्रासाठी किंवा कोणासाठी तरी मुलासाठी मॅच बघायला नक्की येतात. आणि सध्या पालघरची इथेच मॅच चालू आहे. कोणाला बोलायची इच्छा आहे? कोण छान बोलतं? कोण मस्त बोलतं? चला सुरुवात करूया. एकदा सुरुवात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इतका छान आवाज तर आहे सगळ्यांचा. चला मला असं वाटते वरती ज्या त्या छान छान आहेत ना, या 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 या. अरे अच्छा, छान उखाणं कोण घेऊ शकते इथे? उखाणं. अरे बघा तुम्ही कॅमेरामध्ये इथे दिसणार आहात, घरी जाऊन पण दाखवाल, नेहमीसाठी तुमची मेमरी असणार आहे. रॉकी चषक साठी कोणाला काय बोलायचंय? या या लवकर या. कोण बोलता? कोण बोलता? या या ताई या 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 लवकर या लवकर या. छान गुलाबी घेऊन आले. या लवकर या लवकर. आपल्याजवळ जास्त वेळ नाही. मस्त गुलाब आहे हातामध्ये. या लवकर या. ए जागा द्या त्यांना, जागा द्या लवकर द्या. मी हातामध्ये येऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला खेचू शकत नाहीये. लवकर लवकर. मी विचारते तुम्हाला, या लवकर या.
हळू. येस, सगळ्यात आधी सांगा तुमचं, इथे या म्हणजे कॅमेरामध्ये आपण इथे बरोबर दिसू. सगळ्यात आधी सांगा तुमचं नाव काय? स्मिता निलेश पाटील. अस्मिता ताई, रॉकी ग्रुप रॉकी चषक तुम्ही दरवर्षी बघता बरोबर? मस्त गुलाबी हातामध्ये आहे आणि सुंदरी दिसत आहे. एक उखाणं घ्यायचं असेल, सगळ्यांना आनंद होईल ना रे यांनी उखाणं घेतल्यावरती. एक उखाणं घ्यायचं असेल तर घ्या ना, मस्त वालं. लाल मणी काढले, काळे मणी जोडले, निलेश रावांसाठी आई बाबा सोडले. क्या बात है. चला बाय. आणि रॉकी ग्रुप आणि रॉकी चषक साठी जर आवाज करायचा असेल, 1 2 3. थँक्यू. थँक्यू नाव व्हेरी बॅक मच. टू क्रिकेट. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. ओंकारजी शेट्टे यांचा आवाज आपण ऐकतायत या 2 दिवसांमध्ये. आज विशेष आकर्षण रेश्मा मयेकर मॅडम, अगदी एनर्जीचं पॉवर हाऊस स्टँडमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. स्त्री मातेला सन्मान, नारी शक्तीला सन्मान आहे. आणि आज आमच्या व्यासपीठावर रणरागिणी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्या सर्वांचं करूया आपण शब्द सुमनांनी. रॉकी ग्रुप चषक 2026 मध्ये सहर्ष सुस्वागतम. 2 रन्स गौतम अक्रे एका साईडला आपण पाहत आहेत. जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख, दांडीचा ब्रँड, 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना पाहायला मिळतोय. तर एका साईडला आपण पाहत आहेत हरिकेश मेहर, उच्छळीचा ब्रँड, गोलंदाज प्रीतम बारी. हा बॉल आपण पाहिला तर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. ही खूबी आहे या गोलंदाजाची, ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करणं. राऊंड द विकेटने येत असताना कोण बदलतोय. आर्म ॲक्शन, अप्रतिम नॅचरल डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि मिडल स्टंपवरून हलकेसे शफल झाले होते. गौतम अक्रे 2 शतकं टेनिस बॉल क्रिकेटच्या नावावर आपण पाहिला तर धर्तीवर आहेत. या खेळाडूच्या नावावर गौतम अक्रे एक मॅन ऑफ द सिरीज बाईक. मात्र ट्रेडमार्क शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत धमाकेदार RG षटकार. चेक. धन्यवाद प्रमोद सर. सध्या मी आहे सदानंद पाटील. दादा 111 स्टँड. हॅलो. आवाज असा नाही येणार, मला असं वाटते आता मी काही बोलते त्याच्यानंतर तुमचा आवाज एकदम जोरात येईल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. नक्कीच. आणि सर आपल्या सोबत आहेत. सर एन्जॉय करतायत ही मॅच. पुढील बॉल यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस, स्लोवर 1 बॉल पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि सरळ बॉल शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. कमबॅक कसं करावं प्रीतम बारी जाणत असताना पाहायला मिळतो. ISPL सारखी मोठी स्पर्धा खेळून आलेला हा अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. 10PL सारखी जी स्पर्धा आपण पाहिली, अगदी शारजा कतारच्या स्टेडियमवर जाऊन ज्याने जबरदस्त आपल्या गावाचं नाव पटलावर नेलं. पोलीस पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. ऑन साईडला खेळलं गेलंय परंतु फिल्डर आहेत. काय फिल्डिंगचा दर्जा. वॉट ऑफ फिल्डिंग. क्लास फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. हार्दिक त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. मॅग्निफिसंट फिल्डिंग. 4 धावा सेव्ह केलेत, एकंदरीत 5 धावा सेव्ह केलेत. गौतम अक्रे असं वाटलं की षटकार येईल एन मुमेंटला. यावेळेला आपण पाहू शकतात ॲक्शन रिप्लेमध्ये क्लास फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. टाळ्यांचा गजर झाला, ॲप्रिसिएशन केलं. सुपर फिल्डिंग. या टीमचा तो चित्ता आहे, कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. तो आधार यावेळेला दिला गेला. चांगला बॉल होता. लो फुल टॉस बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. ऑन द राईज खेळत असताना हार्दिक पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरी संघाची धावसंख्या 40+ क्रिकेट पालघर 11 टीम खेळत असताना आपण पाहू शकतायत. 1 धाव आरोग्यासाठी. हेल्थ इज वेल्थ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धन्यवाद प्रमोद सर. आणि कैलासजी भोईर सर आपल्या सोबत आहेत आणि स्वागत आहे सर तुमचं. ऑडियन्स मधून तेच होते जे म्हणाले की मी बोलणार आहे काहीतरी. नाव घेणार आहे. येस, क्या बात आहे सर, प्लीज. या टेंबीमध्ये रॉकी ग्रुपचं गाजतंय नाव आणि रेश्मा मायेकर खाऊन जाईल भलताच भाव.
नक्कीच. चला, भाव तर मी कधी खात नाही, पण तुम्ही बोललाय तर नक्कीच खाईन मी भाव. क्या बात आहे. यावेळेला अप्रतिम भोईर साहेब म्हणाचं सलाम आहे तुम्हाला. रायमिंग वर्ड्स. 11 धावा पहिल्या षटकाच्या एकंदरीत समाप्तीनंतर. हीच खूबी आपल्याला पाहायला मिळते. रेश्मा मयेकर मॅडम ज्या ज्या स्टँड्समध्ये जातात, अकरा धावा, 11 रन्स, नो लॉस. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलं 75 धावांचं. 5 षटकांचा हा सामना पाहायला मिळतोय. राकेश प्रभू पोलाड आपल्या बॉलिंग मार्कवर. अनेक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर आहेत, उंच सकल बांध्याचा. यावेळेला जरूर खेळला गेला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हार्दिक त्या ठिकाणी पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग राहिली आतापर्यंत. ग्रेट फिल्डिंग. 11 रन्स आपण पाहू शकता. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेला उपस्थित राहताना पाहायला मिळतील. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र, हिंदूश्री कुणालदादा पाटील यांचं थोड्याच वेळात आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि रॉकी ग्रुपची संपूर्ण टीम प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या आगमनासाठी जातील. यावेळेला कडक शॉट पाहायला मिळतोय. दांडीचा ब्रँड प्रीतम बारी पुढे सरसावेल. 2 फिल्डर येत आहेत, त्याला बीट केलंय आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता फॅन्टास्टिक 4. RG चौकार. गुड शॉट. थँक्यू डीजे. सध्या मी आहे कुणाल दादा पाटील स्टँड. हॅलो, आवाजच येत नाहीये रे. हॅलो, नमस्कार. किती एन्जॉय करताय? थम्सअप दाखवा जर एन्जॉय करत असाल तर. टुर्नामेंट एन्जॉय करत असाल तर थम्सअप दाखवा. माझा आवाज आवडत असेल तर 2 थम्सअप दाखवा. कोण दाखवणार आहे? 5 स्टार, 5 स्टार. कम ऑन. थँक्यू 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 थँक्यू. 2 रन्स मिळतील. अतिशय चांगली बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. अनुभवाचं मैदानावर उतरलेलं सोनं आहे. गौतम अक्रेला आपण पाहत आहेत. सिंगल डबलला महत्व देत आहेत आज हार्दिक किनी. आपण पाहू शकाल अष्टपैलू कामगिरी करत असताना 17 रन झालेत. 17. 3 बॉलचा खेळ झालाय. सुपर बॅटिंग करत असताना एका साईडला विचार विनिमय करण्यास भाग पाडलाय हरिकेश मेहर आणि गौतम अक्रे या 2 लेजंडने. राकेश प्रभू उजव्या हाताने यावेळेला जागा बनवली आणि इथून एक्स्ट्रा कव्हरला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुपर कॅच. फलंदाज बाद. गौतम अक्रे बॅक टू द डगआउट. आज हळद आहे दादाची, आज हळद आहे दादाची. अरे हळदीला मांडवण करताना पोर काय टा 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 टी, टा 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 टी, टा 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 टी रे दादा, टा 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 टी. सतरा धावा झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगला मात्र हा बॉल होता. या वेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. राकेश प्रभूला माहिती आहे की गौतम अक्रे यांच्या जोडीला भरपूर वर्ष क्रिकेट खेळले, त्यामुळे खानाखुना प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहिती आहे आणि त्यामुळे मात्र हा बॉल डिलिव्हर्ड केला. पॅटर्न शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. एक त्याचा फेवरेट शॉट थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. जबरदस्त फटका तर होता, परंतु इथून जर आपण पाहिला तर तेवढाच चांगला उमेदीने झेल. अविनाश ग्रेट कॅच. 17ला 1. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राकेश प्रभूला आपण पाहत आहेत. उजव्या हाताचा चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिला तर सरळ बॉल निघून जाईल. विकेटकीपरच्या हातामध्ये बॉल टॉस झाला. विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जात असताना डॉट बॉलची सांगता होते. तुषार गरत मॅन फ्रॉम नवली, एक शांत स्वभावाचा खेळाडू. गेली कित्येक वर्ष आपण पाहिले या खेळाडूला खेळताना, परंतु टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर या खेळाडूच्या नावावर सुद्धा एक शतक वीर तानाजी पारगाव या मैदानात झळकावलं गेलं होतं.
तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. फिके येईपर्यंत निखिल अक्रे त्या ठिकाणी पुढे सरसावेल. सिंगलवर फक्त भर दिली गेले. राकेश प्रभूचं हे सफल षटक पाहायला मिळतं. 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावांचा पाठलाग करताना आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 57 धावांची आवश्यकता. 18 बॉलमध्ये जाऊया आपण रेश्मा मयेकर मॅडमकडे. धन्यवाद. आणि सध्या मी आहे स्वर्गीय मोनिश संजय राऊत स्टँड आणि इथेही खूप सारे प्रेक्षक वर्ग आपल्या जवळ आलेत. कसं काय पालघरकर, कसं काय सफाळेकर, थोडा आवाज होऊ द्या. बरे ना, एकदम बरे, नक्की थँक्यू. बॅक टू क्रिकेट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रॉकी ग्रुप मैदान आपण पाहू शकताय. टेंबी खोडावेच्या या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा तडका आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि विजयासाठी 57 रनची आवश्यकता आहे. कोणत्या संघाचं स्वप्न आज पूर्ण होणार या मॅच नंतर आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल. फायनलमध्ये ऑलरेडी आपण पाहिलं तर प्रवेश केला गेलाय. ज्या पद्धतीने 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन द खेळला गेलाय. निखिल अक्रे पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग कशी करावी, निखिल अक्रेसारखी करावी. ग्रामीण भागातील खेळाडूने हे शिकावर. जे अपकमिंग यंग टॅलेंट नवतरुण उभारते सितारे खेळाडू जेव्हा मात्र पाहतात त्यावेळेला तुम्ही बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वपूर्ण पाहाव्यात. 17 बॉल आणि 56 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आज खचाखच भरलेलं हे संपूर्ण मैदान पाहायला मिळतं आणि त्यामुळे रॉकी ग्रुप चषकाची चर्चा ही महाराष्ट्र नाही तर जगभर आता प्रत्येकाच्या ओठांवरती आपल्याला पाहायला मिळते. 11,000पासून झालेली सुरुवात ती 2 लाखाच्या घरापर्यंत. काय तो संघर्ष, काय ती समस्या, काय त्या अडचणी आल्या, परंतु आम्ही थांबणार नाही आहेत. त्यामुळे मात्र या स्पर्धेला एक मानाचा सलाम आहे. चला थोडंसं स्पीडअप करा कारण फायनल मॅचसुद्धा आपल्याला तेवढ्या षटकांची खेळवायची आहे. त्यामुळे तुम्ही कॉपरेट केलं तर 5 षटकांचे सामने होतील. अन्यथा इथून मात्र शेवटचा सामना किती षटकांचा राहील कारण तुम्ही टाइम स्पेंड करू नका. ऑन साईडला खूप चांगला टर्न केला. यावेळेला एक नंतर मेल निखिल अक्रे पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल एनर्जेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 100% देत असताना. कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. या स्पर्धेला एन्जॉय करतायत राकेश मेहर, पंकज पाटील, प्रदीप पाटील, JP भगत. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. वैतरणावरून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत नशिबाचा चौकार मेल रॉकी यांना सलाम केलं गेलंय. चौकार 4 रन. रॉकी ग्रुपचे जे संपूर्ण मेंबर्स आहेत, सदस्य आहेत, त्यांनी कृपया करून व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पाहुणे थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या आगमनासाठी आपण प्रवेशद्वाराजवळ सज्ज व्हायचंय. 24ला 1. 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. प्रीतम बारी यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी अविनाश पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. प्रीतम बारीने आज जबरदस्त लयबद्धता दाखवली. गोलंदाजीमध्ये नियंत्रणबद्धता, फलंदाजी आली. फलंदाजीमध्ये आक्रमकता, संयम, टेक्निकली साऊंड त्याच्या बॅटमधून अफलातून पाहायला मिळाले. संपूर्ण ही मंडळी रॉकी ग्रुप दोस्तीच्या दुनियेतली राजमाणसं ज्यांनी कमावलेली आहेत. इथून हा बॉल पडल्यानंतर खूपच बाउन्स मिळाला आणि यस पंच म्हणतायत व्हाईट बॉल कारण शॉर्ट ऑफ लेंथ वर बॉल पिच झाला होता आणि त्यानंतर मात्र उसळी घेणारा हा बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर जाऊन पोहोचते. अचानक बॉलने उसळी घेतली आणि फिल्डिंग मयूर मर्देची अप्रतिम राहिली. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 26 लॉस ऑफ 1 विकेट. 26ला 1. 4 बॉलच्या समाप्तीनंतर
फटका चांगला आहे, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा निखिल आखरे फ्रेममध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आज संपूर्ण स्वतःला झोकून दिलंय. लाख मोलाची स्पर्धा खेळतायत, त्यामुळे मात्र प्रतिस्पर्धी संघ कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन हे प्रत्येक खेळाडूने 11च्या 11 खेळाडूने आतापर्यंत एफर्ट घेतले गेलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 धावा. अप्रतिम अप्परकट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत, बॉलला स्टॉप करतील. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील तुषार घरत यांच्या बॅटमधून. या दुहेरीने संघाची धावसंख्या पालघर 11 या टीमची जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये 46 रनची आवश्यकता पालघर 11 टीमला. चेक. धन्यवाद. सध्या मी आहे राजेश म्हात्रे, बंटी दादा स्टँड जवळ. आणि कसं काय, थोडा आवाज अजून होऊ द्या. कसं काय, किती एन्जॉय करताय टुर्नामेंट, किती एन्जॉय करताय. थोडा आवाज होऊ द्या. रॉकी चषक साठी थोडा आवाज होऊ द्या. कमॉन. वाहो, क्या बात आहे. हा जो बॉईजचा ग्रुप आहे ना, काय कोणत्या टीम मधून आहे तुम्ही, कोणत्या संघातून आहे. आई एकवीरा संघातून आहात का. आई एकवीरा माते की, क्या बात आहे. आणि मला असं वाटतं हा संघ खेळत होते का रॉकी ट्रॉफी, एन्जॉय केलं का. तिसऱ्या राऊंड पर्यंत पोहोचले होते. क्या बात आहे. पुढच्या वेळी सेमीफायनल फायनल्स पर्यंत नक्की पोहोचाल. थँक्यू. आणि सर आपल्या सोबत आहेत. सर आपलं नाव. किशोर कदम. किशोर सर, काही बोलायचंय आपल्याला. मॅडम म्हणजे तुम्हाला बोलायचं म्हणजे ना, सांगू नये तुम्हाला, बघून आहे ना, बघून म्हणजे वाईट नाही पण चांगलं. अरे थांबा रे. अरे हा म्हणजे एवढं बरं वाटतं लोकांना, म्हणजे प्रेक्षकांना का कोणतरी अँकर चांगले आलेत. आणि हे पहिल्यांदा आलेत आणि दुसऱ्यांदा तुम्ही आलात. आणि प्रत्येकाला तुम्ही समजवून देताना हे मोठं काम आहे. काही लोकांचं धैर्यक्षण वेगळं असतं ते, पण तुमचं एवढं चांगलं काम आहे ना, जबरदस्त. पण एकच आहे, तुम्ही एवढं सुंदर कशा त्याचा मार्ग सांगा. क्या बात आहे सर. थँक्यू सो मच. थँक्यू. कृपया करून जो एंट्री गेट आहे तो थोडासा खाली करा. रेश्मा मयेकर मॅडम ह्या वेळेला आपण पाहतायत चांगले कमेंट्स येत आहेत, त्यांचं ते काम बोलतं आणि त्यामुळे आज फॅन फॉलोविंग खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. दरम्यान विकेट जात असताना आपण पाहू शकलात. थोड्याच वेळात हिंदुश्री कुणाल दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्याकडून या स्पर्धेला विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं. 30वर 2 धक्के लागले गेलेत आतापर्यंत. तीस धावा झालेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय भरलेलं हे मैदान खच्चाखच पाहायला मिळतं. अतिशय प्रेक्षक तुडुंब गर्दी करू लागलेत, जणू काही समुद्राला उधाण आलंय अशा प्रकारचं दृश्य आपण चहूबाजूने पाहू शकता. स्टँड्स अगदी मुंगीला शिरायला सुद्धा जागा नाहीये अशा प्रकारचे सुद्धा मात्र यावेळेला आपण पाहतायत. बॅरिगेट्सवर काही प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकतायत. अतिशय चांगलं दैदिप्यमान हा सोहळा टेनिस बॉल क्रिकेटचा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. योगेश पागधरे, फटका तर छान आहे आणि इथून चांगला एक झेल अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच, फलंदाज बाद योगेश पागधरे, दांडीचा ब्रँड. बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हळूहळू मात्र विजयाची पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत. चॅलेंजर बाजाराळी धाकटी डहाणू ही टीम विजय राजभर पुरस्कृत
आपण पाहू शकतायत अतिशय चांगला देदीप्यमान क्रिकेटचा सोहळा आणि त्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आल्यानंतर ओपन क्रिकेटला ग्रामीण क्रिकेटने दाखवून दिलं की ग्रामीण क्रिकेट काय आहे. ग्रामीण क्रिकेटची चाहूल आता मात्र प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याच ग्रामीण क्रिकेटने कित्येक खेळाडू मात्र ओपन क्रिकेटमध्ये दिले आणि त्यामुळे आज आपण पाहत आहेत अभिमान असावा या ग्रामीण क्रिकेटचा. खेड्यापाड्यापासून तर शहरांपर्यंत पोहोचणारं हे क्रिकेट, हे खेळाडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचं कोणतंही कॉर्डिनेशन होत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 धावा. एक रन यावेळेला पाहायला मिळेल. हलकीशी बॅटची एज. राकेश प्रभू त्या ठिकाणी आपण पाहू शकला. आता बॉल थोडासा खाली राहिला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर एक रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 32. या धावसंख्येवर 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पालघर 11 टीम 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना केवल पाटील या टीमला लीड करत असताना पाहायला मिळतात. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डर येत आहेत हार्दिक, कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. आज फिल्डिंगचा दर्जा, ग्राउंड फिल्डिंग काय लाजवाब राहिले. सुपर फिल्डिंग. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. यस, थँक्यू डीजे. आपण जाऊया. थँक्यू डीजे. आणि काही प्रेक्षक वर्ग इथे सुद्धा आहेत. हॅलो, ऑलराईट. वलसाड ग्रुप इथे आहेत आणि वलसाड बॉम्बे सेंट्रल ग्रुप इथे आहे आणि खूप एन्जॉय करतायत हे लोक रॉकी ट्रॉफी. किती एन्जॉय करताय? खूप 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 आणि खूप एन्जॉय करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या रॉकी ग्रुपसाठी हार्टली 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 कॉंग्रॅच्युलेशन, क्योंकि ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडल्याबद्दल. आणि रेश्मा मयेकर मॅडम खूप गुड लुकिंग आहेत, खूप गुड लुकिंग आहेत. बस थँक्यू. थँक्यू सो मच. अप्रतिम बॅकफूट पंच केला जातोय. बॅकफूटला जात असताना राजकुमार तामोरे एक रन मशीन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि फिटनेस पहा, 9 तरुणांना लाजवेल अशी मात्र फिटनेस पाहायला मिळते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटमध्ये माहिर असलेले हे चिंचणीचा ब्रँड गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर हार्दिक यावेळेला दर्शवत आहेत 33 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक आपण पाहिलं तर यावेळेला पाहायला मिळतं चौथ्या षटकातील बॉल एकंदरीत आपण पाहिले तर एंड ऑफ द ओव्हर. थँक्यू डीजे. थोड्याच वेळात यावेळेला आपण पाहत आहेत प्रमुख अतिथी या स्पर्धेच्या माध्यमातून अमूल्य वेळ देत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचं आगमन या प्रवेशद्वाराजवळून होत असताना पाहायला मिळेल. रॉकी ग्रुप सज्ज झालाय प्रवेशद्वाराजवळून. अतिशय ते मंद मंद पावलाने येताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक आहे 6 बॉल 41. चांगला फटका तर आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. राजकुमार तामोरे थांबणार नाहीयेत. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता षटकार. चाळीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टार्गेट सेट केलं होतं 75 धावांचं. चॅलेंजर बाजार अळी धाकटी डहाणू या टीमने आणि त्या धावांचा पाठलाग करताना कुठेतरी नामुष्की उडवली गेली. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. फलक हलतं राहील
परंतु हा न करता करता राजकुमार तांबोरे त्या ठिकाणी एन्जॉय करत असताना खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. या दुहेरी संघाची धावसंख्या 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी थोड्याच वेळात प्रमुख मान्यवरांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. शशिकला प्रभाकर गावड मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय आणि काय भव्य स्वागत झालंय. कुणालदादा पाटील, हिंदू श्री कुणालदादा पाटील यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल राजेश म्हात्रे, बंटी दादा यांचं आगमन होताना, विंकोजी म्हात्रे साहेब यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि गजानन गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मंद मंद पावलांनी या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आपण पाहू शकाल डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी रॉकी दादा त्यांच्या समवेत बातचीत करत येत असताना मिलिंदजी भोईर यांना आपण पाहू शकतात. ॲडव्होकेट राजा पाटील यांना आपण पाहताय. संपूर्ण रॉकी ग्रुपची टीम, टायगर अर्थातच रोहिदास पाटील, विनयजी गावड यांना आपण पाहतायत. जयेंद्र भोईर असतील, संपूर्ण टीम, अजय पाटील यांना आपण पाहतायत. संपूर्ण रॉकी ग्रुपची टीम आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन. मंद मंद पावलांनी हिंदूश्री कुणालदादा पाटील, त्याचप्रमाणे बंटीदादा म्हात्रे, अगदी सफाळीचे मान शान मान सन्मान उपसरपंच विंकोजी म्हात्रे साहेब, गजाननजी गावड साहेब यांना आपण पाहतायत. या संपूर्ण मान्यवर मंडळींचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. रॉकी ग्रुप चषक 2026 मध्ये अतिशय मात्र या वेळेला देदीप्यमान सोहळ्यासाठी उपस्थित होत असताना प्रमुख पाहुणे मंडळी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. नेहमीच मात्र क्रिकेटसाठी निस्सीम प्रेम करणारी ही मंडळी आणि त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्ट, बारीक सारीक गोष्ट आपण सातत्याने पाहिले. यंदाच्या वर्षात सनातन हा शब्द आपण अंमलात आणला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून काहीतरी कुणालदादा पाटील, हिंदूश्री यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. बंटीदादा म्हात्रे आणि कुणालदादा पाटील यांच्याकडून 75,000 रुपये आर्थिक सहाय्य आल्याबद्दल जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. हार्दिक 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 स्वागत. कुणाल पाटील दादा आमचा 1 नंबर, कुणाल पाटील दादा आमचा 1 नंबर. चांगला स्टॉप केलं या बॉलला. व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांना मी विनंती करेन या मंडळींचं आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण भव्य शब्द सुमनांनी स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चांगला फटका आणि या वेळेला हवाई सफर करताना आपण पाहू शकताय सरळ चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी 6 धावा. जिल्हा हलतोय नावानं लय हाय त्याचं वजन, तालुका जिल्हा हलतोय नावानं लय हाय त्याचं वजन. अरे किंग मेकर आमचे दादाला नड नाचला कोण, किंग मेकर आमचे दादाला नड नाचला कोण, नाचला कोण, किंग मेकर बंटी दादाला नाचला कोण. थँक्यू. वेलकम बॅक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण